थँक्यू व्हेरी मच. शनिवार वाडा ग्रुप आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. योगेश स्मृती चषक 2025 24 लाईव्हच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. त्यांच्या टीमचं सुद्धा आपण करूया स्वागत. त्यानंतर निकेत पाटील आमचे स्कोरर, त्यानंतर सुमित ढवले यांना सुद्धा आपण पाहू शकाल. सामना आपण पाहतो जिथे शिवशक्ती खारघर आणि जर्मन रीस या दोन संघामध्ये टॉस जिंकला शिवशक्ती खारघर संघानं. प्रथमतः क्षेत्ररक्षणाला पसंती दिली आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय जर्मन रीस टीमला. 5 षटकांचा सामना असेल. 5 षटकामध्ये पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण एन्जॉय करतोय आणि 5 षटकामध्ये खरं तर धावा किती उभ्या केल्या जातील जर्मन रीस संघाच्या माध्यमातून हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं असेल. सुमित ढवले आमचे स्कोरर मित्र, अचूक माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. गोलंदाज ओमकार पाटीलला आपण पाहतोय. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नेहमी फलंदाजांचा बोलबाला असतोय, कारण आज ही खेळपट्टी वेगळेच रंग दाखवते. खरं धावा चेस होताना दुसऱ्या चेसिंगमध्ये खरं तर नाकीनऊ येताना आपण पाहिले सकाळच्या सत्रापासून, आणि आता या सामन्यामध्ये कशा प्रकारे रंग दाखवेल याच्याकडे सुद्धा लक्ष लागलं गेलंय. पंचांचा ग्रीन सिग्नल, सामन्याला सुरुवात. उलटी काउंटिंग चालू होईल. 3 2 1 लेट्स प्ले. ओमकार पाटीलला आपण पाहतोय. पहिलं षटक आणि पहिल्या षटकाची खरं तर पॉवर प्ले 1 त्यानंतर पॉवर प्ले 2 असे 2 पॉवर प्लेचे षटक आपण पाहू शकाल. पहिल्या पॉवर प्लेमध्ये 2 क्षेत्ररक्षक त्यानंतर 3 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल, आणि पॉवर प्ले संपल्यानंतर 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. पहिला चेंडू आपण ओमकार पाटीलचा. ओ क्लासिकल स्ट्रोक, डीप पॉइंट आणि कव्हरला चेंडू जाईल. लॉंग स्टॉप. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आलाय दणदणीत चौकार. थँक्यू व्हेरी मच. पहिल्या चेंडूवर आक्रमणाला सुरुवात, जिथे फलंदाज शंकर पारिंगेला आपण पाहतोय आक्रमक इरादे. पुढचा चेंडू शरीरभेदी गोलंदाजी आपण पाहिली. पंचांकडे अपील सुद्धा पाहायला मिळाले. पंचांनी लाईन पाहिली आणि लेग बॅचचा इशारा. धाव मिळेल सिंगल. या सिंगल धावीच्या मदतीनं खरं तर जर्मन रीस संघ जाऊन पोहोचलाय बिनगडी बाद असताना 5 या धावसंख्येवर. 5 धावा ऑन बोर्ड आपण पाहतोय. चांगली सुरुवात, दर्जेदार सुरुवात केली होती. पहिल्या चेंडूवर चौकात ठोकून जे त्या शंकर पारिंगेला आपण पाहिलं. दुसरा गणेश पारिंगेला आपण पाहतोय. लेफ्ट आर्म बॅट्समन, डाव्या हाताचा शैलीदार फलंदाज. डाव्या हाताचा फलंदाज म्हटला की क्रिकेटमधील सर्वात आक्रमक खेळाडू, आणि ती आक्रमकता खरं तर मैदानामध्ये सिद्ध करण्यासाठी गेलाय. हा चेंडू आकोटप्याचा शरीरभेदी गोलंदाजी पुन्हा एकदा आपण पाहिली. चेंडू पडल्यानंतर थोडा बाउन्स मिळाला चेंडूला, आणि बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. पहिल्याच्या चेंडूवर कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या बॅटर्स संघानं कुठेतरी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता खारघर संघावर, आणि त्यानंतर पुढच्या 2 चेंडूवर दबाव तंत्राचा वापर केलाय गोलंदाजी करत असताना शिवशक्ती खारघर संघानं. ओमकार पाटीलला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर सर्वात अनुभवी गोलंदाज. आकुट डब्याचा चेंडू आपण पाहिला. पंचांचा बोट आकाशाकडे, मिडल स्टंपकडे फलंदाज मिळालाय, आणि पंचांचं बोट आकाशाकडे. LBW फलंदाज बाद. व्हेरी मच. सामना क्रमांक 3 आपण पाहतोय. खरं तर शिवशक्ती खारघर आणि जर्मन रीस या 2 संघामध्ये खारघर संघानं टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षणाला पसंती दिली होती आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं जर्मन रीस संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अशोक पारिंगे याला आपण पाहू शकाल. 3ऱ्या क्रमांकावर एक फलंदाज झालाय बाद, जे त्या LBWच्या स्वरूपामध्ये जिथे सलामीची जोडी फोडण्यात यशस्वी ठरला होता ओमकार हा गोलंदाज. गणेश पारिंगे सलामीला गेला होता निराश मानेने, हताशपणे
माघारी परतला होता. नवीन बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. जिथे ग्रामपंचायत सदस्य उसरले. विनंती असेल आमचे सन्माननीय मुकेशजी भगत साहेब जर आले असतील तर आपण मंचावर यावं. मुकेशजी भगत साहेबांना आपण विनंती करूया यावं मंचावर. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. जाऊया मैदानामध्ये. वळतोय मैदानाकडे पुन्हा एकदा. पहिल्या षटकामध्ये मिळाली सफलता आणि कुठेतरी गोलंदाजाचा आत्मविश्वास आता वाढला असेल. कारण जेव्हा जेव्हा गोलंदाजाला सफलता मिळत असते तेव्हा तेव्हा आत्मविश्वासाने खेळ मैदानामध्ये साकार करत असताना आपण पाहतो. ओमकारचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला. बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. हा डॉट चेंडू. जबरदस्त गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये ओमकारच्या माध्यमातून. पहिल्या षटकाची जबाबदारी आणि त्या जबाबदारीचं ओझं घेऊन सध्या मैदानामध्ये उतरलाय आणि तसाच खेळ सध्या मैदानामध्ये चाललाय. माझ्या हाती चेंडू का सोपवला गेला याचं उत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि या षटकाचा आपण विचार केला तर 2-3 डॉट चेंडू, एक विकेट सुद्धा त्याला प्राप्त झाली. पहिल्या चेंडूवर कुठेतरी आक्रमण आपण पाहिलं होतं. ओमकारचा पुढचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगकडे कोणीही क्षेत्ररक्षक नाही आहे. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे सरकलाय. अखेर चेंडू अडवले गेलाय. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 3 धावा सहज पूर्ण करताना दोन्ही फलंदाज चांगला तालमेल, चांगला कॉलिंग दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून आपण पाहिलंय. षटक होईल समाप्त पहिलं. सुमित आम्हाला माहिती देतील की षटकाच्या अंती एक फलंदाज बाद झाला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे जय हनुमान रेस संघाचे 8 या धावसंख्येवर. गारे गारे षटक क्रमांक 2 मार्ग सोहेल गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज जयेश पाटीलला आपण पाहू शकाल. गोलंदाजीच्या मार्कवर षटक क्रमांक 2 वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आलाय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की रिस संघ कुठेतरी या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा जमवेल आणि त्यानंतर ओमकार पाटीलची गोलंदाजी आपण पाहिली. भेदकता पाहायला मिळाली आणि त्यांना पूर्णपणे रोखून ठेवलं. या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. नवीन बॅटर आपण पाहिला अशोक पारिंगे. हो, यॉर्कर लेनचा प्रयत्न होता. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न जरूर होता. तितका चालाक फलंदाज आपण पाहिलाय. तिथे फक्त दिशा दिली आहे चेंडूला. फक्त धाव मिळेल सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने 9 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय धावफलक. जर्मन रीस संघ सध्या बॅटिंग करत असताना आपण पाहिलं ज्यांच्या वाट्याला प्रथमतः फलंदाजी आली आहे. एक फलंदाज गमावत असताना 9 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ जयेशला आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी. सध्या एका धावेसाठी जर्मन रीस संघ संघर्ष करत असताना आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची खरं तर नितांत गरज असेल जर्मन रीस संघाला. स्वीप केलाय चेंडूला. जसा चेंडू आला तसा बिरकावून दिला. डीप थर्ड मॅन मध्ये सीमारेषा पार बऱ्याच कालावधीनंतर आलेला हा धनधनी चौकार. मच हा प्रतिम गीत आपण पाहतो डीजे नितीन यांच्या माध्यमातून. त्यानंतर सतीश चौधरी आपल्याला पाहायला मिळतील. सौरभ यांना सुद्धा आपण पाहू शकाल. हा चौकार बऱ्याच कालावधीनंतर आपण पाहिला. संघर्षमय चौकार आपण पाहिला. संघर्षाच्या वाट्यावर चालताना मला जिंकायची भूक आहे आणि बदलतील हेही दिवस, परिस्थितीची मला जरा भूक आहे. आणि संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये जिथे शंकर पारिंगेला आपण पाहिलं. शंकर पारिंगेसाठी हा चेंडू वेगवान चेंडू वेगावर स्वार होऊन गोलंदाजी खरं तर जयेशला करताना आपण पाहिले. मागच्या चेंडू चौकाराला त्यानंतर कमबॅक करण्याची क्षमता खरं तर असणारा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि हा चेंडू डॉट पाहायला मिळाला आणि प्रेशर क्रिएट केले शंकर पारिंगे या फलंदाजावर. डॉट चेंडू आणि पुढचा चेंडू जयेशचा आपण पाहू शकाल.
शंकर पारिंगेसाठी हा चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. डीप कव्हर आणि पॉइंटला कोणीही क्षेत्ररक्षक नाही आहे. पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू जाईल सीमा पार चौकार. क्या बात आहे. अप्रतिम गीत आपण ऐकलं सतीश यांच्या माध्यमातून. जबरदस्त गीत. खरं तर आता हे बंधन तोडावं लागेल. मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं खरं तर वाटचाल करावी लागेल. कारण खारघर संघाला म्हटलं तर फलंदाजी गोलंदाजी ही सर्वात मोठी त्यांची ताकद राहिली आहे. आणि आज 2 हात करत असताना जर्मन रेस संघासमोर सरळ बॅट न केलेला फटका. ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाला बीट करेल. एका टप्प्यानं चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सीमा पार चौकार. थँक्यू व्हेरी मच. चौथा चौकार आपण पाहिलाय. खरं तर शंकर पारिंगे सलामीला जाऊन कशी बॅटिंग करायची याचं उत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये आहे. जो घातक गोलंदाज जयेशला आपण पाहिला होता त्याच्यावर आक्रमण चढवलंय हे सुद्धा त्यानं दाखवून दिलंय. टॅप केलाय चेंडूला. बॅक टू बॉलर पकडण्याचा प्रयत्न जरूर होता. त्या ठिकाणी मिडॉनला क्षेत्ररक्षक जरूर येणार. धाव मिळेल. सिंगल. षटक होईल समाप्त. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. सुमित आम्हाला सांगतायत की 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 या धावसंख्या जाऊन पोहोचलाय जर्मन रेस संघ. थँक्यू व्हेरी मच. डीजे आपण पाहतोय. खरं तर 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. पॉवर प्लेचे दोन्ही षटक खरं तर समाप्त झाले. आता क्षेत्ररक्षण विखुरलं जाईल. 5 पाडी 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. याचा पुरेपूर फायदा खरं तर उचलावा लागेल. शंकर पारिंगे आणि त्याला साथ देईल अशोक पारिंगे. सध्या ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एक पार्टनरशिप बनवावी लागेल. 5 षटक म्हटले की 30 चेंडू तुमच्या खरं तर वाट्याला येतील. या 30 चेंडूमध्ये किमान 40 ते 50 धावा खरं तर धावपालकावर लावावे लागतील. एक बॅटिंग स्कोर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला उभा करावा लागेल. आता संघर्ष करावा लागेल गोलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा ओमकारला आपण पाहतोय ज्यानं पहिलं षटक फेकलं होतं. 8 धावा खर्च केल्या. त्या एक सफलता सुद्धा मिळाली होती. ओमकार पाटील पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय. दोन धावा आपण पाहिल्या. त्यानंतर डॉट चेंडू सुद्धा पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी. फलंदाजांना मोठ्या फटक्या खेळू देत नाही. 7 सानवी 11 शिवशक्ती खारघरचा संघ आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ ओमकार पाटीलचं आपल्याला पाहायला मिळेल. जिथे पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि या दुसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा त्याला पाचारण केले पुन्हा एकदा. आणि चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना भेदकता दाखवतोय की माझ्या हाती हे तिसरं षटक का दिले जाते याचं उत्तर देत असताना. आणि आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी तयार असेल पुन्हा एकदा. चांगला फटका. ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. डीपमध्ये प्रोटेक्शन चेंडूला मिळेल. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. तितकीच चांगली क्षेत्ररक्षणाची भूमिका. जेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतो तेव्हा चांगली क्षेत्ररक्षणाची भूमिका लाभणं खूप महत्त्वाचं असतं. आणि आता परिस्थितीनुसार खेळ करावा लागेल. चेंडूच्या मेरिटप्रमाणे खेळ करावा लागेल. इतक्या सहजासहजी खरं तर खारघर संघ धावा बनवून देणार नाही. आपले हात खोलावे लागतील. मोठे फटके खेळावे लागतील दोन्ही फलंदाजांना.
अशोक पारिंगे आणि शंकर पारिंगे ही जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. अशोक पारिंगे ऑन स्ट्राईक आपण पाहू शकाल. आक्रमक खेळाडू तिसऱ्या क्रमांकाचा हा खेळाडू आपण पाहतोय, जिथे ओमकार पाटील गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन. हा टप्प्याचा चेंडू पुल करायचा होता, फुल सक्सेसफुल झाला नाही आहे. डॉट चेंडूची सांगता. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. डीप कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन आणि एक पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. आणि एक क्षेत्ररक्षक तुम्ही मिड ऑफ मध्ये पाहताय. ही क्षेत्ररक्षणाची व्ह्यू रचना जाळं विणलंय आणि या जाळ्यामध्ये खरं तर पूर्णपणे अडकवलं गेले आहे जनमान रेस संघाला. प्रथमतः फलंदाजी करत असताना तिसरं षटक मार्गच ओमकार पाटीलचं जबरदस्त गोलंदाजी, भेदकता आपण कित्येक स्पर्धेमध्ये या गोलंदाजीची पाहिली आणि ती दहशत पुन्हा घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. वाघ कितीही म्हातारा झाला तरी तो शिकार करायची सोडत नाही. 2 पावलं मागं जातो आणि पुन्हा एकदा ती दहशत आणि दरारा घेऊन मैदानामध्ये उतरतोय. आणि हा चेंडू आपण पाहिला आहे बॅटच्या स्वरूपामध्ये. बॅट कट आणि एक धाव मिळेल. एका धावेने हळूहळू का होईना संघ जाऊन पोहोचेल 20 या धावसंख्येवर. 26 माफ करा, 26 या धावसंख्येवर. 26 धावा आपण पाहतोय धावफलकावर. चांगल्या धावसंख्येच्या दिशेने खरं तर वाटचाल करावी लागेल. हा फटका आपण पाहिला, जबरदस्त प्रहार केलाय फलंदाजांना. फलंदाजच्या बॅट मधून आलेला हा दणदणीत चौकार. सात साधवी शिवशक्ती खारगर. खरं तर नरेश पाटील पॅकर आहेत या संघाच्या. खूप चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. टाईम अलर्ट असेल याच्याकडे लक्ष द्या. गोलंदाजी करणारे संघ 25 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला गेलाय 5 षटकासाठी. 20 मिनिटामध्ये तुमचे 4 षटक फेकली जाणं खूप गरजेचं आहे, याच्याकडे लक्ष द्या. 20 मिनिटाच्या पेक्षा जास्त वेळ तर तुमच्या 4 षटकांना लागला तर एक खेळाडू तुमचा सर्कलच्या आत येईल याची आपण नोंद घ्या. त्याचा बेनिफिट कदाचित फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळू शकतो. जन्मान रेस आणि शिवशक्ती खारगर आपण पाहतोय. सार्थ सानवी शिवशक्ती खारगर या नावानं खेळताना आपण पाहतोय. जिथे षटक झाले आहे समाप्त 3. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 14, तिसऱ्या षटकामध्ये 8, एकूण 30 धावा. एक फलंदाज बाद. गणेश पारिंगे बाद झाले. शंकर पारिंगे आणि अशोक पारिंगे यांना आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. अशोक पारिंगे ऑन स्ट्राईक आपण पाहू शकाल. आतिश पाटीलला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर. 4थं षटक घेऊन आलाय. खरं तर चेंडूच्या मेरिट प्रमाणे खेळ कारण जास्तीत जास्त स्ट्राईक शंकर पारिंगेला इथे देण्याचं काम केले जाते. एक पार्टनरशिप सध्या मैदानामध्ये बनवली जाते. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 31 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय आतिश पाटीलच्या हाती सोपवले गेले. या षटकामध्ये धावा किती येतील? पहिल्या चेंडूवर 1 धाव आपण पाहिली. अशोक पारिंगे यांच्या बॅटमधून स्ट्राईक रोटेशन पाहिलं चांगली त्या ठिकाणी आपण पाहिली. तर पार्टनरशिप सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळेल. आतिशचा हा पुढचा चेंडू.
रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव मिळेल, रिस संघाला अतिरिक्त धाव मिळेल. एका धाव्याने संघ पुढे सरकेल 32 या धावसंख्येवर. 32 धावा. आता खरं तर मोठे फटके खेळावे लागतील, प्रहार करावे लागतील, चेंडूवर आक्रमण करावं लागेल. जर मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर इथून आक्रमण करणं ही काळाची गरज असेल. किमान 50+ धावा मैदानामध्ये आपण पाहिलेत, सुद्धा चेस होताना आपण पाहिलेत. बॅकफुटवर जाऊन पंच करायचा प्रयत्न जरूर केला होता या फलंदाजांना. फुटवरचा वापर नाही आहे. खरं तर चांगला फटका चेंडूच्या पिचपर्यंत पोहोचता आलं नाही आहे. आणि जर एखादा चांगला फटका तुम्हाला विकसित करायचा असेल तर तिथून तुमचा फुटवरचा वापर, मग टायमिंगचा वापर करणं, टेक्निकचा वापर करणं, या सर्व गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. आणि डॉट चेंडू तुम्हाला हा पाहिला आपण, आणि डॉट चेंडू पडल्यानंतर पुढचा चेंडू. आता मात्र थांबणार नाहीये. शंकर पारिंगे ऑन फायर. शंकर पारिंगेच्या बॅट मधून येतोय मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलेला हा दणदणीत षटकार. थँक्यू व्हेरी मच. 13 चेंडू आणि 30 धावांची खेळी साकारत असताना शंकर पारिंगे यांना आपण पाहतोय. आता यष्टीरक्षक कुठेतरी कान मंत्र देत असताना गोलंदाजाला आपण पाहतोय. आक्रमणाला सुरुवात शंकर पारिंगे सांगतोय, हम भी किसी से कम नहीं आहे. प्रयत्न जर तुमचे खोलवर असतील तर परिस्थितीवर हे सुद्धा तुम्ही मात करू शकता. संघर्षाचा काल सुद्धा शेवटी सरणार आणि ओटी नंतर भरती ही समुद्राला येत असते. समुद्रामध्ये कितीही वादळ आली तरी समुद्र शांतता सोडत नाही. शंकर पारिंगे सांगतोय, हम भी किसी से कम नहीं है, फ्लावर नहीं समझा, झुकेगा नहीं साला. अजून मैदानामध्ये उभा असेल, त्याच्या बॅटमधून 14 चेंडू आणि 36 धावांचे नाबाद खेळी साकारत असताना जबरदस्त बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. शंकर सांगतोय, हम लढेंगे, आखरी सांस तक मैदान तक लढेंगे. येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजावर आक्रमण चढवण्याची तयारी आहे. आणि हा देखील मोठा फटका. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. शंकर पारिंगे ऑन फायर. षटकार. आक्रमण आपण पाहतोय. एकटा मैदानाच्या आतमध्ये नडलाय शंकर पारिंगे, त्याला साथ दिली अशोक पारिंगेनं. सिंगल धावा त्यानं सुद्धा एकवटल्या आणि स्ट्राईक देण्याचं काम केलंय. शंकर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडू अडवलाय आणि फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 2. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. जर्मन रिस संघ जाऊन पोहोचलाय 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 50 या धावसंख्येवर. खरं तर एकच शिकवण होती, राज्य छोटं का असे ना, पण स्वतःचं असावं आणि स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करावं लागते. कारण तुमच्यासोबत कितीही लोक असू द्या, संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये एकट्याला करावा लागतोय. त्याचबरोबर आपण पाहतोय आमच्या हेमंतदादा भगत उसरली यांच्या ठिकाणी शुभागमन. त्यांचं पण करूया हार्दिक स्वागत.
जाऊया मैदानामध्ये जिथे षटक आपण पाहतोय अंतिम शेवटचं षटक विश्वास पाटील या गोलंदाजच्या हाती सोपवलं गेले डेतोचं षटक. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक मिड विकेटवरनं येईल तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहज पूर्ण. या 2 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल 52 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज मनीष कोकुंबे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये साथ देईल शंकर पारिंगेला. आक्रमक खेळाडू. चांगला फटका खोदून काढला बॅटच्या मधोमध. बॅटच्या रडार मध्ये आजच्या दिवसातील पहिले अर्धशतक शंकर पारिंगेच्या नावावर. वेल प्लेड. आपण पाहिलं शंकर पारिंगेचा एकटा खरं तर मैदानाच्या आतमध्ये नडलाय. 12 जुलै 1660 साली बाजीप्रभूंनी जी पावनखिंड लढवली होती एकटा मैदानाच्या आतमध्ये नडतोय. गोलंदाजांचा कर्दन काल बॅकवर्ड स्क्वेअरकडे क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा सहज पूर्ण. खरं तर आजच्या दिवसातील पहिले अर्धशतक आपण पाहतोय शंकर पारिंगेच्या नावावर. जबरदस्त बॅटिंग. एकूण विचार केला चौकार षटकारांची बरसात करत असताना खरं तर या फलंदाज थांबवणं खूप महत्त्वाचं असेल. कारण या फलंदाजाला थांबवणार कोण हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर आक्रमण करतोय आणि ती आक्रमणाची भाषा बोलणारा हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. 52 धावावर खेळताना आपण शंकर पारिंगेला पाहतोय. एकटा खरं तर कर्दन काळ बनतोय मैदानाच्या आतमध्ये. समुद्रामध्ये कितीही वादळ आली आहे समुद्र कधी शांतता सोडत नाहीये आणि पहिल्या 2 षटकामध्ये शंकर पारिंगेनं संयमता दाखवली आहे, शांतता दाखवली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा शंकर नावाचं वादळ. आडव्या बॅटनं केलेला हा फटका डीप फाईन लेगकडे. कोणीही क्षेत्ररक्षक नाही आहे. लॉंग स्टॉप सीमारेषा पलीकडे जाईल चेंडू. शंकर पारिंगे यांच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत चौकार. थँक्यू व्हेरी मच. चौकार षटकार शंकर पारिंगेच्या बॅटमधून. 4 षटकार 6 चौकार शंकर पारिंगेच्या बॅटमधून आक्रमक इरादे मैदानामध्ये दाखवलेत. पुढचा चेंडू आता मात्र आय हिट. यू डेफिनेटली मिस. फलंदाज बा शंकर पारिंगे बॅक टू द डगआउट. आपण पाहिली ती 56 धावा 20 चेंडू ज्यानं पेस केल्या. जबरदस्त बॅटिंग शंकर पारिंगेची. एकट्याच्या जो फलंदाजीच्या जोरावर संघ जाऊन पोहोचला. एकूण 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 64 या धावसंख्येवर. एक फायटिंग स्कोर. पहिल्या 2 षटकामध्ये असं वाटलं होतं की संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये आणि जसं 4थं षटक आलं 4थ्या षटकामध्ये तब्बल 3 षटकार आपण पाहिल्या. 20 धावा कडून काढल्या. चांगला फटका बॅटच्या मधोमध. हाही फलंदाज आल्या चौकात टोकतोय त्याच्या बॅट मधून आणि पहिलं सत्र आपण पाहिलं. इथे पहिलं सत्र झाले समाप्त आहे. शेवटच्या चेंडूवर आलेला हा चौकार. एकूण 68 धावा कुठल्या गेल्या आणि 69 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे जनमान रेस संघाकडून शिवशक्ती खारघर संघासमोर. 7व्या शिवशक्ती खारघर संघ आता या 69 धावा कशा चेस करेल. आता मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल. गोलंदाजी कसे असेल जनमान रेस संघाची काही क्षणामध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. तत्पूर्वी घेऊया छोटासा ब्रेक आणि
मायक्रोफोनवर होईल बदल. मित्र येथील आमच्या प्रज्योत पाटील यांचा आवाज तत्पूर्वी घेऊया. अक्षय स्मृती मरवाई विंदन आहे आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी उसरली या दोन संघामध्ये टॉस केला जाईल. पाच षटकांचा सामना असेल कारण पहिल्या फेरीतील अंतिम सामना. टॉस करून घ्या दादा आपण, मी सांगतो नियमावली. टॉस जिंकला उसरली संघांना टॉस जिंकलाय. दोन्ही संघांना आपण डिसिजन आम्हाला कळवा. अक्षय स्मृती मर्याय विंदने या नावानं खेळताना आपण पाहतो या संघाला शेवटचा आणि अंतिम सामना फेरीतील 5 षटकांचा सामना असेल. कंपल्सरी चेसिंग असेल, कंपल्सरी ड्रेसिंग असेल आणि टावरच्या तारेला लागला चेंडू बॅटिंग करत असताना आणि क्षेत्ररक्षकाने झेल पकडला तर फलंदाज बाद असेल. याच्याकडे लक्ष द्या आपण. बघा दोन्ही संघनायक आपण लक्ष द्या. टावरच्या लाईनला चेंडू लागला आणि झेल पकडला तर फलंदाज बाद असेल आणि बिमरसाठी एक रिव्ह्यू असेल दोन्ही संघांना. याच्याकडे आपण लक्ष द्या. 30 चेंडू आणि 69 धावांचं भलं मोठं लक्ष उभं केलं आहे जानमान रेस संघानं. ऐकूया प्रज्योत पाटील यांचा आवाज. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू विष्णू गडकरी सर. पहिलं सत्र आपण पाहिलं जिथे बऱ्याचशा धावा जमल्या गेल्या. टोटल धावा आल्या धावपटलावरती जर विचार केला तर 68 धावा मित्र मंडळाच्या दिवसातील हायेस्ट स्कोअर असेल. अगदी जर विचार केला तर अडुसष्ट धावा जिथे वैयक्तिक योगदान आपण पाहिलं शंकर पारिंगे याचं. वैयक्तिक 20 चेंडू 56 धाब्यांची बहारदार खेळी त्यानं साकारली आणि अशा टोटल धावसंख्या आपण पाहिल्या 68 धावा. आता 69 धाव्यांचं मोठं लक्ष वेधित केलं गेलं ते म्हणजे सार्थ धानवी शिवशक्ती खानगर संघासमोर. अगदी आपण पाहतोय सार्थ धानवी शिवशक्ती खानगर. अगदी सार्थ आणि धानवी यांच्या नावाने आज ही टीम खेळते कारण अगदी पॅक केली जाते त्यांच्या माध्यमातून. 69 धाव्यांचं लक्ष वेधित केलं गेलं. लक्ष भलंच मोठं आहे परंतु मित्रांनो क्रिकेट आहे. मागील मॅच आपण पाहिली शिवकर संघाला 15 चेंडू 15 धाव्यांची गरज असताना अगदी आम्हाला वाटलं होतं की आता मॅच वन साइड होईल परंतु ती मॅच सुद्धा भिडकावण्याची ताकद मात्र तिथे कोपर टीमनं ठेवली आणि तो सामना जिंकून दाखवला. यालाच मित्रांनो म्हटलं जातं क्रिकेट. हीच तर आहे खरी क्रिकेटची ओळख. या मॅचकडे जाऊयात. सलामीची जोडी झाली मैदानामध्ये दाखल. अगदी 2 ऑफिशियल बॅट्समन 2 खेळाडू मैदानामध्ये दाखल केले जातील.
ओमकार पाटील स्ट्राईक एंड वरती आणि नॉन स्ट्राईक एंड वरती विश्वास पाटील अशी सलामीची जोडी आक्रमक व्हावं लागेल. जशा रीतीने खेळ साकारला मागील इनिंग मध्ये विचार केला शंकर पारिंगे याचा 56 धावा वैयक्तिक काढून दिल्या. आता तशाच रीतीनं इथून मात्र या फलंदाजांना खेळ साकारावा लागेल. प्रथम मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येईल मनीष कोकंबे. पहिल्या ओव्हरमध्ये इथून पंचांचा ग्रीन सिग्नल. सेकंड इनिंग नाव स्टार्टेड. दुसऱ्या पूर्वार्धाला केली जाईल सुरुवात. गोलंदाज मनीष इथे आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवरती. काउंटडाऊन 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल. लेफ्ट हँड बॅट्समन बॅटची कडा घेऊन बॅक साईडला अगदी क्षेत्ररक्षक तयार आहे. डॉट चेंडूने एक चांगली सुरुवात इथे गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 69 धाव्यांचं टार्गेट. आता टार्गेट सेट करायचं म्हटलं की मोठे फटके मात्र इथे इम्पॉर्टंट ठरतील, कारण लो स्कोअरिंगचे मॅच असते तेव्हा सिंगल डबलने सामना अगदी जिंकू शकतो. परंतु जर असं आव्हान असेल तर मात्र मोठे फटके तुम्हाला खेचावे लागतील. पहिला डॉट बॉलने केली सुरुवात गोलंदाजी मार्कवरती मनीष कोकंबे याला पाहतोय. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा राईट टर्म राऊंड द विकेट. यावेळेस ऑन साइडच्या रिजन मध्ये पुल केला आहे लेफ्ट हँड बॅट्समन. आपण पाहतोय ओमकार पाटील. धावा जरी जास्त असल्या ती जमवण्याची ताकद आमच्यामध्ये, ती जमवण्याची हिंमत आमच्यामध्ये स्पष्ट करत असताना ठोकलाय चौकार. केली सुरुवात. संघाचं स्वतःच कात इथे उघडलं जात आहे. एक धमाकेदार सुरुवात इथून मात्र बॅट्समनची आपल्याला पाहायला मिळते आणि असेच धमाके फोडावे लागतील. 69 धाव्यांचं आव्हान आहे मित्रांनो. अगदी पाहायला गेलं तर 5 षटकामध्ये यावेळेस वॉटर फिल्डिंग अगदी तिथे डाय मारून मात्र चेंडू फील्ड केला जातोय, कारण माहिती आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं ओव्हर म्हटलं अगदी 38 सर्कलच्या बाहेर तब्बल फक्त 2च खेळाडू पाहायला मिळतात. त्यामुळे बरीचशी गॅप इथून फलंदाजांना मिळते. याचं परीक्षण केलं आणि अगदी चेंडू अडवला गेला. धावलेले तर फक्त सिंगल. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. ओमकार पाटील आणि विश्वास पाटील अशी सलामीची जोडी इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. एक लेफ्ट हँड बॅट्समन तर एक राईट हँड बॅट्समन अशी जोडी अद्याप खेळपट्टीवर आहे. त्याच दरम्यान उपस्थित मान्यवर कोपरा गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व महेंद्र दत्त टोडेकर यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावर. आपल्या या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. या इतर पहा, इथे पहा खराब कॉलिंग. अगदी नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू निघाला होता धाव घेण्यासाठी, परंतु स्ट्राईक एंडवरती विश्वासाने नाकार दिलं. अगदी रोखून ठेवले गेलं आणि पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती इथे आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याचशा धावेंचा पाठला करायचा आहे. डॉट चेंडू आता मात्र इथून प्रेशराइज ठरतील. आता विचार केला तर सार्थ दानवी खारघर टीमला, कारण 69 धाव्यांचं लक्ष आहे आणि ते लक्ष अगदी चेस करण्यासाठी तशा रीतीची फलंदाजी इथे मात्र करावी लागेल. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये ते क्षेत्ररक्षक तैनात असतील. चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत धावा चोरल्या जातील. टोटल 2 धावा आणि 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरसावेल. टोटल 7 धावा दापटलावरती इथून आपल्याला पाहायला मिळतील. 69 टू विन. 69चं हे टार्गेट अगदी भलं मोठं टार्गेट. त्या टार्गेटला सुद्धा सामोरे जावं लागेल. अगदी तशा रीतीची मेहनत इथे जर केली तर ती यशस्वी ठरली जाईल. मिस टायमिंग स्ट्रॉंग फटका फसलाय. पकडली जाते खेळ. संपुष्टात येईल विश्वास पाटील यांचा खेळ. पहिला धक्का पहिला आदरा. फलंदाजी करणाऱ्या सार दानवी टीमला फलंदाज आपण पाहतोय विश्वास. नाव बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. पहिल्या शतकाचा खेळ झालाय समाप्त. शेवट केलं गोड. या गोलंदाजानं विचार करावा, कारण 5 चेंडूमध्ये कोणत्याही विकेट तिथे आपल्याला पाहायला मिळाला नव्हता. अंतिम चेंडूवरती शेवट मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून गोड झाला आणि पहिला धक्का बसला विश्वास पाटील याच्या रूपानं फलंदाजी करणाऱ्या सार्थ दानवी टीमला. अशा रीतीनं एका गड्याच्या मोबदल्यात पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनल्या, त्या म्हणजे टोटल फक्त आणि फक्त 7 धावा. आता उर्वरित अजून 4 षटकांचा खेळ बाकी राहील
आणि अजूनही करावे लागतील टोटल 62 धावा. उर्वरित चेंडू असतील 24 चेंडू. 62 धावा म्हटलं की अगदी बरीच सरासरी राखावी लागेल. 15.50 ची सरासरी प्रति षटकामागे मात्र इथून राखणं गरजेचं ठरेल, कारण 62 धावा 4 ओव्हरमध्ये अगदी बनवायचे आहेत. न्यू बॅट्समन नाव इनिंग नंबर 3 अविनाश कडू नाव इनसाइड द ग्राउंड. अविनाश कडू झालाय नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती सलामीचा फलंदाज पहिल्या क्रमांकाचा इनिंग नंबर 1 चा ओमकार पाटील अद्याप खेळ साकारतोय. सेकंड ओव्हर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय गणेश पारंगे. बॉलिंग लाईन मध्ये राईट टर्म राऊंड द विकेट. इथे पहा पंचांचा इशारा. इट्स अ वाईड बॉल. अवंतर चेंडू. एक्स्ट्राची एक सिंगल धाव संघाच्या खात्यामध्ये जोडले जाईल. टोटल 8 धावा. धावपटलावरती इथून लागताना आपल्याला पाहायला मिळेल. आता 24 चेंडू 61 धावांचं आणखी समीकरण येऊन उरेल. आता षटकार चौकार मात्र मारावे लागतील. पहिल्या इनिंग मध्ये जशा रीतीनं सुरुवात केली होती शंकर पारिंगेनं, आणि ती सुरुवातीची अपेक्षा इथून ठेवली गेली ओमकार पाटील कडून. ऑफ साइडला इथे पहा गॅप पाहिली. शॉट एक्झिक्यूट केलाय जरूर. अगदी गोळीच्या वेगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा पार अक्रॉस द बाउंड्री लाईन. आलाय चौकार. फलंदाज आपण पाहतोय ओमकार पाटीलच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना टोटल 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 धावा धावपटलावरती इथून लागताना आपल्याला पाहायला मिळतील. चौकार षटकार आता मारणं गरजेचं आहे, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये जो फायदा उचलणं गरजेचं असतो तो फायदा उचलायला हवा. कारण आपण जर पाहिलं 38 सर्कलच्या बाहेर फक्त 3 क्षेत्ररक्षक सेकंड ओव्हरमध्ये पाहायला मिळतात. वॉट अ शॉट. गॅप पाहिली. पुन्हा एकदा बॅक टू बॅक त्याच रीतीचा फटका अगदी अक्रॉस द बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. फलंदाज आपण पाहतोय नाव ओमकार पाटील इज ऑन फायर. इथे पहा जरी तुम्ही धावा बनवल्या असल्या शंकर पारिंगेच्या धावा जरी असल्या त्याचं प्रतिउत्तर इथे मात्र ओमकारच्या मॅट मधून आपल्याला पाहायला मिळतं. ही सुरुवात केली आहे आणि ही सुरुवात तुम्हाला अंतिम ओव्हर पर्यंत टिकवणं गरजेचं ठरेल, महत्वपूर्ण ठरेल, इम्पॉर्टंट ठरेल. अद्याप धावसंख्येचा विचार केला 4 धावांच्या मदतीने टोटल 16 धावा धावपटलावरती एका गड्याच्या मोबदल्यात अद्याप आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग लाईन वरती बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा गणेश होईल सज्ज. पंचांच्या उजव्या बाजूनं मार करत असताना रिव्हर्स शॉट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न इथे केलाय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. आता जखडून ठेवले, रोखून ठेवले गेले. अगदी निर्धाव चेंडूची सांगता होता इथून आपल्याला पाहायला मिळेल. डॉट चेंडू एक्झिक्यूट करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. गोलंदाज आपण पाहतोय गणेश पारंगे. 69 धाव्यांचं टार्गेट ज्यामध्ये अद्याप बनल्यात फक्त 16 धावा. अजून बराचसा पाठला गाठायचा आहे. तो पाठला आता कशा रीतीने गाठला जाईल की त्या धावा डिपेंड केल्या जातील हे मात्र पाहणं गरजेचं असेल. यावेळेस फटका फसला. मिस टायमिंग स्ट्रोक. झेल कलेक्ट केली जाते. ज्या फलंदाजाचं थांबणं गरजेचं होतं, मी म्हटलं होतं सुरुवात जशी दमदार राहिली आहे अंतिम क्षणापर्यंत टिकवणं गरजेचं आहे, त्याला मात्र इथे निराशा दिली आहे आणि ओमकार पाटील इथून मैदानाच्या बाहेर परतताना आपल्याला पाहायला मिळेल. New batsman inning number 4 Vaibhav Matre now enter in the ground inside the ground.
चौथ्या क्रमांकाचा वैभव मात्र अद्याप मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल. यशस्वी ठरलाय गोलंदाज. अगदी इथे एक सफलता मिळाली आहे. गणेशाला ऑफ साईडला भिडकावून दिलाय जरूर. क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. दोन क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू चाललाय अक्रॉस द बाउंड्री लाईन. पुन्हा एकदा आलाय चौकार. कुणाला पार लागला नाही आणि इन फ्युचर सुद्धा सांगून ठेवेन कुणाला लागणार सुद्धा नाही. धावसंख्या आपण पाहतोय आता 4 धाब्यांच्या मदतीने टोटल 20 रन्स 20 धावा धावपटलावरती बनताना इथून आपल्याला पाहायला मिळतील. वैभव मात्रे चौकाराने केली सुरुवात. यावेळेस ऑफ साइडला हा फटका फसलाय जरूर. सुरुवात चांगली परंतु अंत सुद्धा लवकर. अंत असी प्रारंभ असा खेळ आता इथे मैदानामध्ये झाला. अशी सिच्युएशन झाली आणि हा धक्का बसेल तिसरा. फलंदाजी करणाऱ्या आपण पाहतोय तो म्हणजे खारघर टीमला. जे धावा बनतायत परंतु विष्णू सर आपण जर विचार केला विकेट टिकवणं इम्पॉर्टंट आहे मैदानावरती. कारण ज्या पहिल्या 3 विकेट होत्या अगदी जे मोलाचे फलंदाज होते ते अद्याप मैदानाच्या बाहेर परतलेत आणि आता 5व्या क्रमांकावरती अतुल म्हात्रे मैदानामध्ये झालाय दाखल. बॉलिंग ट्रॅक वरती होईल चेंजेस. थोडासा बदलावा. गोलंदाजी मार्कवरती 3ऱ्या षटकामध्ये येईल मनीष कोकंबे. इथून बॉलिंग ट्रॅक वरती होईल सज्ज. राईट हँड बॅट्समन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल अविनाश कडू. आता बॅट ओपन करायची आहे. बॅट खुली करायला हवी. फटकेबाजी होत नाहीयेत. ज्या फटक्यांची आशा आहे ज्या फटक्यांची अपेक्षा आहे प्रेक्षकांकडून त्याला मात्र निराशा ठरली नाही पाहिजे आणि अशा रीतीने आता मात्र फटकेबाजी दाखवावी लागेल अविनाश याला. कारण आता अजूनही बराचसा पाटला काटायचा आहे. 69ची गरज असताना अद्याप लागलेत फक्त आणि फक्त 20 धावा. 18 चेंडू आणि आणखी विचार केला तर 49 धाव्यांची आणखी गरज. 18 चेंडू मध्ये 49. आता सरासरी थोडी वाढली आहे. अगदी आपण पाहिलं तर 16.5ची का होईना सरासरी मात्र राखावी लागेल. अविनाश याच्याकडून बऱ्याचशा अपेक्षा आहेत. मग त्या टीमच्या असतील त्या पॅकरच्या असतील त्या प्रेक्षकांच्या असतील त्या अपेक्षा मात्र आता पूर्ण करायला हव्या. कारण ज्या खेळासाठी तुला मैदानामध्ये साकारलाय तो खेळ मात्र तुझ्या बॅट मधून येणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. पहिला चेंडू डॉट. यावेळेस फटका चांगला सजवला आहे परंतु क्षेत्ररक्षक तैनात असतील. लॉंगॉनच्या रिझन मध्ये एक टप्पा पडल्यानंतर चेंडू कलेक्ट केला जातोय. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या थोडीशी पुढे सरसावेल. टोटल 21 धावा 21 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ दी 3 विकेट्स. 21 धावा धावपटलावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज होईल सज्ज मनीष कोकंबे. यावेळेस पंचांचं बोट आकाशात. यू विल गिव्ह आय विल डेफिनेटली टेक. यष्टीरक्षकाची भूमिका चांगली बजावत असताना झेल इथे टिपली जाते. क्षेत्ररक्षक आपण पाहतो यष्टीरक्षक मुकेश मुंडे याच्या माध्यमातून हा पुन्हा एकदा बसेल झटका क्रमांक 4. अतुल म्हात्रे नाव बॅक टू द डगआउट. आतिश पाटील मैदानामध्ये अद्याप एंटर झालाय. इन झालाय दाखल झालाय.
धावसंख्या स्थिर 21 या आकड्यावरती. आता थोडंसं मी म्हणेल प्रेशर अगदी वाढत जाईल. यावेळेस पहा कॉलिंग थोडीशी चुकीची होते, कोणती धाव तिथे मिळत नाही. आता जेवढे डॉट चेंडू येतील तेवढं प्रेशर मात्र तुमच्यावर वाढत जाईल आणि मग अंतिम बॉलमध्ये तुम्हाला तेवढे धावा मात्र एक्स्ट्रा कुठून काढाव्या लागतील. अद्याप फायदा उचलायचा आहे चेंडूंचा. मोठे फटके येण्याची गरज आहे, तो फायदा उचलला जात नाहीये. मोठे फटके येताना दिसत नाहीयेत. ऑफसाईडला सन्मान दिला या चेंडूवरला आणि इथे क्षेत्ररक्षक तैनात असेल तोपर्यंत 2 धावा इथे अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 23 धावा. या ओव्हरचा विचार केला अद्याप एक चेंडू शिल्लक. आता कंपल्सरी मोठा फटका येणं गरजेचं असेल, कारण 3रा षटकाचा हा असेल अंतिम बॉल. आता कंपल्सरी मोठा फटका खेचावा लागेल. पहा इथे मात्र कोणताही मोठा फटका येत नाहीये. मोठा फटका सोडा एक सिंगल डबल सुद्धा येत नाहीये. अशा रीतीने हा निर्धाव चेंडू 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या आपण पाहतोय स्थिर 23 ऑन दी बोर्ड. आल्या ग बाया आल्या. आता उर्वरित 12 चेंडू आणि 46 धाव्यांची 23ची सरासरी. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 15.5ची सरासरी होती, आता ते येऊन उरले 23 या आकड्यावरती. आता प्रति षटकामागे 4 मोठे फटके इथून मात्र हाताळावे लागतील. बॉलिंग लाईन वरती येईल गोलंदाज मितेश परब. 4th ओव्हर ऑफ द सेकंड इनिंग, दुसऱ्या पूर्वार्धातील 4थं षटक. राईट हँड बॅट्समन अविनाश कडू नाव इज ऑन द स्ट्राईक. 12 चेंडू 46 धाव्यांची गरज. गोलंदाज सज्ज. यावेळेस ऑन साइडच्या रिजन मध्ये पूल केलाय. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ वंडरफुल, ब्युटिफुल. हा आलाय सीमा पार षटकार. मध्ये विचार केला शंकर पारिंगे याचा त्या रिजन मध्ये बरेचसे षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याच प्रकारचे फटके आता तुम्हाला लगवावे लागतील. अद्याप सुरुवात केली आहे, परंतु असेच फटके अगदी अंतिम बॉल पर्यंत येणं गरजेचं आहे. 7 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल, ती म्हणजे टोटल 29. 29 धावा. आता 11 चेंडू शिल्लक असतील आणि करावे लागतील आणखी 40 धावा. पर बॉल नेट 4 रन्स. प्रत्येक चेंडू मागे 4 धाव्या मात्र इथून येणं गरजेचं असेल. 11 चेंडू 40चा पाठला करायचा आहे. धावा माग आहेत, परंतु असे फटके येत राहिले तर धावा सोपे ठरतील. इट्स अ वाईड बॉल. अगदी आपल्याला पाहायला मिळतोय अवांतर चेंडू. एक्स्ट्राची 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडले जाईल. टोटल धावसंख्या येईल इथे 30 धावा. आता उर्वरित अजून विचार केला 11 चेंडू 39 धावांचा आणखी करावा लागेल पाठला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल राईट मोर द विकेटनं. यावेळेस ऑनसाइडच्या रिजन मध्ये पुल केलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरून हा टोकलाय सीमा पार षटकार. ठोक डीजे. सहा धावेंच्या मदतीने आता विचार करावा लागेल गोलंदाजांना. असे फटके जर येत राहिले तर का नाही सामना जिंकू शकत. अगदी तुमच्यामध्ये जिद्द हवायला हवी, आत्मविश्वास स्वतःवर पाहिजे. कुठलीही गोष्ट असंभव नाही असं मात्र या जगामध्ये काहीच नाहीये. स्वतःची जिद्द ठेवा, स्वतःची मेहनत ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, निश्चितच तुम्ही यशस्वी ठराल. अगदी 7 धावेंच्या मदतीने संघाची धावसंख्या टोटल 36. 36 धावा. आता 10 चेंडू 33 धाव्यांची अजूनही गरज. इथे पहा हा निर्धाव आलाय. निर्धाव चेंडू मी तर म्हणेल इम्पॉर्टंट आहेत. निर्धाव चेंडू तुम्हाला मात्र मागडे ठरतील. डॉट बॉल इथून अगदी तुम्हाला मागडे ठरले जातील.
9 चेंडू होते त्याचं समीकरण. इथे पहा वॉट बॉलिंग 2 चेंडूवरती मार जरूर खाला होता, परंतु आता त्या मात्र धावा वसूल केल्या जात आहेत. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू इथून आता जातोय गोलंदाजी मार्गवरती. गोलंदाज आपण पाहतोय मितेश याच्या माध्यमातून. अगदी कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या 2 चेंडूमध्ये चांगली कामगिरी बॅटिंगची राहिली होती, परंतु त्याचं प्रत्युत्तर देत असताना गोलंदाजाचे कमबॅक अगदी महत्वपूर्ण ठरलं की ते. 8 चेंडू 33 धावांची आणखी गरज. यावेळेस पहा बॅटची एज, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू, धक्का बसेल. धक्का क्रमांक आपण पाहतोय 5वा. नाव अविनाश कडू, नाव बॅक टू द डगआउट. अविनाश मैदानाच्या बाहेर परतताना पाहायला मिळतोय. उर्वरित 1 चेंडूचा खेळ अद्याप बाकी असलेल्या ओव्हरमधील जयेश पाटील मैदानामध्ये झालाय दाखल. आता 7 चेंडू 33 धावांचं समीकरण. आता कंपल्सरी मित्र बनण्या चेंडूवर षटकार येणं गरजेचं आहे. जयेश पाटील आता बल 7व्या क्रमांकावरती दाखल होताना पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकरवरती अद्याप आतिश पाटील अशी पाटलांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव इथे मिळेल. आता 1-2 धावेनी काही होणार नाहीये. मॅच मध्ये अस्तित्व टिकवायचं असेल, मॅच मध्ये जिवंत राहायचं असेल तर मोठे फटके जाता इम्पॉर्टंट ठरतील. अगदी आपण आता उर्वरित 6 चेंडू आणि करावे लागतील आणखी 32 धावा. हिंदुत्व राजा शिवाजी माझा, त्याचीच करावी पूजा. अगदी संकट आले बॅटिंग टीम वरती. ते संकट जर सावरायचं असेल तर धावा बनवाव्या लागतील. 6 चेंडू 32 धावा. अगदी गोलंदाजी मार्क वरती आता येईल गोलंदाज शंकर पारिंगे. काय बॅटिंग राहिली होती पहिल्या इनिंग मध्ये. 56 धाव्यांचं वैयक्तिक योगदान या खेळाडूनं दिलं होतं. त्या धावा मात्र आता वसूल केल्या जातील का हे पाहणं इम्पॉर्टंट ठरेल. पहिला बॉल उंच उडवलाय जरूर. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू सीमा पार. 1 बाउन्स ट्रॅव्हल झालाय चौकार. थँक्यू डीजे. अगदी आपण पाहतोय चौकाराने केली सुरुवात. मॅच कोणी जिंको, मॅच अंतिम बॉल पर्यंत जायला हवी. हाय व्होल्टेजची मॅच प्रेक्षकांची मात्र इच्छा असते. आता ती मॅच हाय व्होल्टेजतून केली जाईल का हे दोन्ही खेळाडूंच्या हातात असेल, बॅटर आणि बॉलरच्या. 5 चेंडू 28 धाव्यांची गरज. आता संकट मी तर म्हणेल थोडंसं असेल बॅटिंग टीम वरती, परंतु असं म्हटलं जातं संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलं तरी इतिहास हा घडला पाहिजे. आता कुठल्या टीमचा इतिहास इथून घडेल. जरी टीम 1-2 धावेनी जर हारली तरी इतिहास बनेल मित्रांनो, कारण आव्हान खूप मोठं आहे. आता या चेंडूवरती आल्यात 2 धावा. संघाची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचले 43. आता उर्वरित 4 चेंडू आणि गरज आहे 26 धाव्यांची. आता मॅच थोडीशी एका बाजूने झुकताना पाहायला मिळते, ती म्हणजे अगदी विचार केला रिस्क टीम कडून. यावेळेस पहा आता पूर्णपणे खिशात घातले. मॅच एका बाजूने झुंकले. 1 साइड मॅच इथून आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल आणि 26 धाव्यांची अजूनही गरज. यावेळेस ऑफ साइडला फ्लिक केलाय थोडासा, हलक्या हाताने 1 धाव मिळते. आता मॅच मात्र पूर्णपणे एका बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे रिस्क टीम कडून. उर्वरित आणखी 2 चेंडूचा इथून खेळ शिल्लक राहील.
यावेळेस पहा हा सुद्धा निर्धाव चेंडू. शंकर पारिंगे जेवढ्या ताकदीची फलंदाजी तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी इथे स्वीकारली. अंतिम बॉल, लास्ट बॉल ऑफ दिस मॅच, लास्ट बॉल ऑफ दिस सेकंड इनिंग. आता मॅच इथे संपुष्टात येत चालली आहे. यावेळेस तडाखा दिलाय जरूर, परंतु इथे मात्र फलंदाज होईल बाद. थँक्यू व्हेरी मच. या दरम्यान आपण पाहतोय ज्यांचं व्यासपीठाकडे आगमन झालं होतं. खरं तर मंगेश दादा यांचे मेहुणे महेंद्र दादा तोडेकर कोपरा त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर करूया स्वागत. मायेचे उपदर्शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोट आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण करूया सन्मानित. अशोक तुपे साहेबांना आम्ही विनंती करू आपल्या शुभ असे त्यांचं आपण स्वागत करावं. महेंद्रजी तोडेकर साहेब खरं तर शिवकर गावाचे जावई आहेत, त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया हार्दिक स्वागत. आणि या सामन्याचा सामनावीर निकेत शंकर पारिंगे, वन मॅन आर्मी.